न्यूज 18 लोकलच्या हवामान या विशेष सत्रात मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। राज्यामध्ये पुढील 4 दिवस हवामान कोरडे असण्याची शक्यता आहे। राज्यात मालेगाव इथे सर्वात जास्त म्हणजे 43° कमाल तापमानाची नोंद झाली आहे, तर गोंदिया इथे 19° म्हणजे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे। तर आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत 5 मे रोजी राज्यातील हवामान नेमकं कसं असणार आहे। तर याची सुरुवात करूया राज्याची राजधानी मुंबईपासून। मुंबईमध्ये पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाजात शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे। कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35° आणि 25° आसपास असण्याची शक्यता असून मुंबईमध्ये सध्या उकाडा जो आहे तो जास्त प्रमाणात जाणवत आहे। त्याचबरोबर पुण्याच्या दृष्टीने विचार केला तर पुणे शहरामध्ये सध्या हवामान काहीसं वेगळं आहे। दिवसाची सुरुवात ही साधारणतः 33.5° किमान तापमानाने झाली, मात्र जसजसा दिवस पुढे गेला तसतसं कमाल तापमान जे आहे ते 39.4° वर गेलं। पुण्यामध्ये सकाळच्या सुमारास गारवा जो आहे तो प्रचंड जाणवतो, मात्र दुपारी प्रचंड उष्णता, तर रात्री मात्र पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। तर 5 मेला पुण्यामध्ये कमाल 39° तर किमान तापमान हे 22° असण्याची शक्यता आहे, परंतु सध्या तरी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। विदर्भाचा विचार केला तर विदर्भावर मात्र सध्या सूर्यदेव प्रचंड प्रसन्न असल्याचं चित्र आहे आणि विदर्भातील नागपूर या ठिकाणी 40° किमान तापमान होतं, मात्र उद्या 43° एवढं किमान तर 27° इतकं तापमान असण्याची शक्यता वर्तवली जाते। विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये 1 किंवा 2 ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून 5 मे रोजी दुपारच्या वेळी ढगाळ वातावरण जे आहे ते तिथे असणार आहे। 7 मे पासून मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवलेली आहे। त्याच पद्धतीनं जर पाहिलं तर 5 मे रोजी लातूर असेल, धाराशिव असेल किंवा बीड जिल्हा असेल या ठिकाणी देखील तापमानामध्ये वाढ होऊन तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। तर संभाजीनगर मध्ये 5 मे रोजी 39° इतकं किमान तर 25° कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे। आता उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो वाढल्यामुळे नागरिकांची काहिली होतीये आणि याच दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 2 दिवस त्या ठिकाणी देखील उष्णतेची लाट जी आहे ती असणार आहे। यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जे प्रमुख शहर आहे म्हणजेच नाशिकमध्ये उद्या 40° कमाल तापमान तर 27° किमान तापमान असणार आहे। त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये सध्या कडक उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होतीये। उकाड्यामध्ये वाढ होणार असून पहाटेचं किमान तापमानही सरासरी किमान तापमानापेक्षा 2° अधिक जाणवत आहे। उष्णतेच्या काहिलीबरोबरच रात्रीचा उकाडा देखील कोल्हापूरकरांना चांगला जाणवू लागलेला आहे। तर उद्या कोल्हापूरमध्ये 38° एवढं किमान तापमान तर 27° एवढं कमाल तापमानाची शक्यता जी आहे ती हवामान विभागाने वर्तवली आहे।